श्री स्वामी समर्थ. तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जाओ. तसेच येणाऱ्या 24 तासांत तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होवो, अशी मी गणपती बाप्पांच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. फक्त एका रात्रीत करा हा एक गुप्त उपाय. घरात धनाचा वर्षाव सुरू होईल, अडथळे नाहीसे होतील आणि तुमच्या आयुष्यातील अडकलेले मार्ग अचानक उघडतील. नमस्कार मंडळी, उद्याचा हा दिवस तुमच्या आयुष्यात असा एक अद्भुत परिवर्तन घेऊन येणार आहे, ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत आहात. तुम्हाला कधी असं वाटतं का की तुम्ही खूप मेहनत करता पण त्याचे फळ मात्र तुम्हाला मिळत नाही? घरात पैसा येतो पण टिकत नाही. कोणत्याही कामाची सुरुवात केली की मध्येच अडथळे येतात. काही अदृश्य शक्ती तुमच्या प्रगतीला अडवत आहेत असं तुम्हाला जाणवतं का? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या एका उपायामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होईल, अडथळे नाहीसे होतील आणि तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडू लागतील. पण लक्षात ठेवा, हा उपाय करताना जर तुम्ही एखादी छोटीशी चूक केली तर त्याचा परिणाम मिळणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकाग्रतेने पहा, कारण या उपायाचा खरा रहस्य आणि योग्य पद्धत मी पुढे सांगणार आहे. जर तुम्हाला खरोखरच गणपती बाप्पांची कृपा हवी असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांपर्यंत शेअर करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम गण गणपतये नमः नक्की लिहा. तुमची श्रद्धा तुमचं नशीब बदलू शकते. चला तर मग जाणून घेऊया त्या गुप्त उपायाबद्दल. मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. प्रत्येक दिवस एखाद्या देवतेशी जोडलेला असतो आणि त्या दिवशी त्या देवतेची उपासना केल्यास त्याचे फळ अनेक पटींनी मिळते असे मानले जाते. रविवार हा दिवस सामान्यतः सूर्यदेवाशी संबंधित असला तरी यावेळी आलेली संकष्टी चतुर्थी हा एक विशेष योग तयार करत आहे. कारण चतुर्थीचा दिवस म्हणजेच गणपती बाप्पांचा दिवस. गणपती बाप्पा हे आपल्या जीवनातील प्रत्येक अडथळा दूर करणारे, संकटांपासून वाचवणारे आणि सुख समृद्धी देणारे दैवत मानले जातात. गणपती बाप्पांची महिमा किती मोठी आहे हे आपण सगळ्यांनी ऐकले आहे. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी आपण प्रथम गणपती बाप्पांची पूजा करतो, कारण ते विघ्नहर्ता आहेत, म्हणजेच ते आपल्या मार्गातील अडथळे दूर करतात. अनेक वेळा आपण खूप प्रयत्न करतो, दिवस रात्र मेहनत करतो, पण तरीही यश मिळत नाही. अशा वेळी आपल्याला वाटतं की आपलं नशीब साथ देत नाही. पण खरं कारण हे असतं की आपल्या जीवनात काही अदृश्य अडथळे निर्माण झालेले असतात. हे अडथळे कधी नकारात्मक ऊर्जा असते, कधी घरातील दोष असतात, तर कधी आपल्या स्वतःच्या मनातील भीती आणि शंका असतात. आणि या सगळ्या गोष्टी दूर करण्याची ताकद जर कोणाकडे असेल तर ती गणपती बाप्पांकडे आहे. म्हणूनच संकष्टी चतुर्थीचा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो. या दिवशी जर आपण श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने काही उपाय केले तर आपल्या आयुष्यातील मोठ्या समस्या देखील हळूहळू संपायला लागतात. अनेक लोकांच्या आयुष्यात एक मोठी समस्या असते, ती म्हणजे आर्थिक अडचण. पैसा येतो पण टिकत नाही. कधी अचानक खर्च वाढतो, कधी कर्जाचा बोजा वाढतो, तर कधी व्यवसायात नुकसान होतं. काही लोक इतकी मेहनत करतात की दिवस रात्र काम करूनही त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. अशा वेळी मनात निराशा निर्माण होते आणि आपल्याला वाटतं की आता काहीच बदलणार नाही. पण मंडळी, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो आणि प्रत्येक अडचणीनंतर मार्ग सापडतो. फक्त आपल्याला योग्य वेळ आणि योग्य उपाय माहीत असणे गरजेचे आहे. आणि ही संकष्टी चतुर्थी अशीच एक संधी घेऊन येते जी तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करू शकते. याच दिवशी केलेला एक छोटासा उपाय तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतो. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात, तुमच्या कुटुंबातील समस्या कमी होऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढू शकते. पण हा उपाय करण्याआधी तुम्हाला काही गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण फक्त उपाय करणं पुरेसं नसतं, तर तो योग्य श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने करणं अधिक महत्त्वाचं असतं. जर श्रद्धा नसेल तर कोणताही उपाय पूर्ण परिणाम देत नाही. म्हणूनच जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा तुमचं मन पूर्णपणे शांत आणि सकारात्मक असलं पाहिजे. तुमच्या मनात कोणतीही शंका किंवा भीती नसावी. फक्त गणपती बाप्पांवर पूर्ण विश्वास ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा. आता पुढे आपण जाणून घेणार आहोत की हा उपाय करण्याआधी तुम्हाला कोणती तयारी करायची आहे आणि त्या तयारीमुळे तुम्हाला किती मोठा फायदा होऊ शकतो. मंडळी, कोणताही उपाय प्रभावी होण्यासाठी सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुद्धता आणि तयारी. अनेक लोक उपाय करतात पण त्यांना अपेक्षित फळ मिळत नाही, कारण ते उपाय करताना काही लहान पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि ह्याच छोट्या चुका मोठ्या परिणामांवर परिणाम करतात. 5 मार्च रविवारच्या या पवित्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी शक्य तितक्या लवकर उठायचं आहे. हा दिवस विशेष असल्यामुळे तुमची सुरुवातही विशेष असली पाहिजे.
उठल्यानंतर सर्वप्रथम तुमचं मन शांत करा. काही क्षण डोळे मिटून गणपती बाप्पांचं स्मरण करा, कारण दिवसाची सुरुवात जशी होते तसा संपूर्ण दिवस जातो. यानंतर स्नान करण्यापूर्वी एक छोटी पण अत्यंत प्रभावी गोष्ट करायची आहे. तुमच्या अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल असेल तर ते टाका, नसेल तर साधं स्वच्छ पाणी चालेल. पण मनात गणपती बाप्पांचं नाव घेत स्नान करा. यामुळे तुमच्या शरीरासोबतच मनही शुद्ध होतं. अनेक वेळा आपल्यावर नकारात्मक ऊर्जा किंवा दृष्ट दोष असतो आणि तो अशा साध्या क्रियांमुळे कमी होऊ लागतो. स्नान केल्यानंतर स्वच्छ आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे परिधान करा. पांढरा, पिवळा किंवा हलका केशरी रंग असेल तर उत्तम, कारण हे रंग सकारात्मक ऊर्जा वाढवतात असं मानलं जातं. त्यानंतर घरातील देवघर किंवा जिथे गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो आहे त्या ठिकाणी जाऊन प्रथम स्वच्छता करा. जर मूर्ती असेल तर हलक्या हाताने पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करू शकता. फोटो असेल तर स्वच्छ कापडाने नीट पुसून घ्या. त्यानंतर गणपती बाप्पांना फुलं अर्पण करा. विशेषतः जास्वंद किंवा झेंडूची फुलं खूप प्रिय मानली जातात. त्याचबरोबर गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा, कारण गोड पदार्थ गणपती बाप्पांना अतिशय आवडतात. यानंतर दिवा लावा, अगरबत्ती किंवा धूप लावा आणि संपूर्ण वातावरण प्रसन्न करा. हा क्षण खूप महत्त्वाचा असतो, कारण यावेळी तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि हीच ऊर्जा पुढे तुम्ही करणार असलेल्या उपायाला अधिक प्रभावी बनवते. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं मन. तुम्ही जे काही करणार आहात ते पूर्ण विश्वासाने करा. मनात जर शंका असेल तर त्याचा परिणाम कमी होतो. म्हणून स्वतःला आधीच तयार करा की हा उपाय माझ्या भल्यासाठी आहे आणि मला याचा नक्कीच फायदा होणार आहे. अनेक लोक उपाय करताना घाई करतात किंवा फक्त करायचंय म्हणून करतात, पण असं केल्याने परिणाम मिळत नाही. उपाय करताना प्रत्येक कृतीमध्ये भावना असली पाहिजे, प्रत्येक शब्दामध्ये श्रद्धा असली पाहिजे, कारण देव भावना पाहतो, शब्द नाही. आता या तयारीनंतर आपण त्या मुख्य उपायाकडे जाणार आहोत, जो या संकष्टी चतुर्थीला अत्यंत प्रभावी ठरणार आहे. हा उपाय इतका साधा आहे की कोणालाही करता येईल, पण त्याचा परिणाम मात्र अतिशय मोठा आहे. हा उपाय करताना तुम्हाला एक विशेष वस्तू लागणार आहे, जी जवळपास प्रत्येक घरात सहज उपलब्ध असते. पण त्या वस्तूचा योग्य पद्धतीने उपयोग केल्यास ती तुमच्या नशिबाला वळण देऊ शकते. आता पुढे आपण जाणून घेणार आहोत की ती वस्तू कोणती आहे, ती कशी वापरायची आहे आणि कोणत्या वेळेत हा उपाय केल्यास त्याचा सर्वाधिक लाभ मिळू शकतो. या उपायासाठी तुम्हाला एक साधी पण प्रभावी वस्तू लागणार आहे आणि ती म्हणजे एक ताजे, स्वच्छ, पिवळसर लिंबू. लक्षात ठेवा, लिंबू निवडताना त्यावर कोणतेही डाग नसावेत. ते कुठेही सडलेलं किंवा खराब नसावं. जितकं लिंबू स्वच्छ आणि ताजे असेल तितकी त्या उपायाची ऊर्जा अधिक प्रभावी होते. यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा पेन घ्यायचा आहे, कारण लाल रंग हा शक्ती, ऊर्जा आणि संकल्प याचं प्रतीक मानलं जातं. तुम्ही जेव्हा तुमची इच्छा त्या लिंबावर लिहिता तेव्हा ती इच्छा तुमच्या संकल्पामध्ये रूपांतरित होते आणि हाच संकल्प पुढे जाऊन तुमच्या नशिबाला दिशा देतो. आता गणपती बाप्पांसमोर एक स्वच्छ आसन टाकून शांतपणे बसा. घाई करू नका. काही क्षण डोळे मिटून बाप्पांचं स्मरण करा. तुमचं मन पूर्णपणे शांत करा. आता त्या लाल पेनाने त्या लिंबावर तुमची इच्छा लिहायची आहे. लक्षात ठेवा, इच्छा खूप मोठ्या वाक्यात लिहायची नाही, अगदी थोडक्यात 1 ते 2 शब्दांमध्ये स्पष्ट लिहायची आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला कर्जातून मुक्ती हवी असेल तर फक्त कर्जमुक्ती असं लिहा. जर नोकरी हवी असेल तर नोकरी प्राप्ती असं लिहा. मुलांच्या प्रगतीसाठी मुलांची प्रगती, घरातील शांततेसाठी घरातील सुख असं लिहू शकता. जितकी इच्छा स्पष्ट आणि साधी असेल तितकं तिचं परिणामकारक रूपांतर लवकर होतं. लिहून झाल्यानंतर ते लिंबू तुमच्या उजव्या हातात घ्या. आता अत्यंत महत्त्वाचा भाग सुरू होतो. तुम्हाला पूर्ण श्रद्धेने ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. जप करताना तुमचं लक्ष पूर्णपणे त्या लिंबावर आणि तुमच्या इच्छेवर केंद्रित असलं पाहिजे. जप करताना मन इतरत्र भटकू देऊ नका. प्रत्येक मंत्र उच्चारताना मनात असं ठेवा की तुमची इच्छा हळूहळू पूर्ण होत आहे. गणपती बाप्पा तुमचं ऐकत आहेत, तुमच्यावर कृपा करत आहेत असं मनापासून अनुभवा. जर शक्य असेल तर गणपती अथर्व शीर्षाचं एकदा पठण करा. यामुळे या उपायाची शक्ती अनेक पटींनी वाढते, कारण अथर्व शीर्ष हे गणपती बाप्पांचा अत्यंत प्रभावी स्तोत्र मानलं जातं. यानंतर तुमची इच्छा पुन्हा एकदा मनात किंवा हळू आवाजात व्यक्त करा. अगदी नम्रतेने बाप्पांना सांगा की माझी ही इच्छा पूर्ण करा, माझ्या अडचणी दूर करा.
भावना जितकी प्रामाणिक असेल तितका परिणाम कधिक लवकर दिसतो. आता हे लिंबू तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या मागे किंवा फोटोच्या मागे ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, हे लिंबू समोर ठेवायचं नाही. मागे ठेवण्यामागे एक गुप्त कारण आहे. जेव्हा तुम्ही ते मागे ठेवता तेव्हा ते तुमच्या अडचणी, नकारात्मकता आणि अडथळे शोषून घेण्याचं काम करतं. हे लिंबू संपूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र तिथेच राहू द्या. त्या दरम्यान त्याला स्पर्श करू नका, हलवू नका. ते तिथे शांतपणे त्याचं कार्य करत राहील. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नान करून ते लिंबू हातात घ्या. आणि आता शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. हे लिंबू तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे. जर जवळ नदी असेल तर उत्तम, नसेल तर नळाचं वाहतं पाणी देखील चालेल. विसर्जन करताना पुन्हा एकदा तुमची इच्छा मनात म्हणा आणि गणपती बाप्पांचे आभार माना. याचा अर्थ असा की तुम्ही तुमची इच्छा पूर्ण होईल यावर पूर्ण विश्वास ठेवत आहात. मंडळी, हा उपाय दिसायला जितका साधा आहे तितकाच तो प्रभावी आहे. पण त्यामागे तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास आणि तुमची भावना सर्वात महत्त्वाची आहे. मंडळी, तुम्ही आत्तापर्यंत जो मुख्य उपाय समजून घेतला तो स्वतःमध्येच अत्यंत प्रभावी आहे. पण काही वेळा आपल्या आयुष्यातील अडचणी इतक्या खोलवर रुजलेल्या असतात की त्यासाठी थोडी अधिक ऊर्जा, अधिक श्रद्धा आणि अधिक कृतीची गरज भासते. म्हणूनच या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आणखी एक छोटासा उपाय सांगणार आहे, जो विशेषतः त्यांच्यासाठी आहे ज्यांना व्यवसायात, नोकरीत किंवा आर्थिक प्रगतीत सतत अडथळे येत आहेत. अनेक लोक सांगतात की ते खूप मेहनत करतात पण त्यांना योग्य परिणाम मिळत नाहीत. काहींचा व्यवसाय सुरू होतो पण पुढे वाढत नाही. काहींना नोकरी मिळते पण स्थिरता मिळत नाही. तर काही लोक सतत प्रयत्न करत असतात पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने अपयश येतं. अशा सगळ्या परिस्थितींमध्ये हा उपाय अत्यंत उपयोगी ठरतो. या उपायासाठी तुम्हाला फक्त गूळ लागणार आहे. गूळ हा आपल्या परंपरेत खूप पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारा पदार्थ मानला जातो. तो गोडवा, समाधान आणि समृद्धीचं प्रतीक आहे. म्हणूनच गणपती बाप्पांना गोड पदार्थ अर्पण केल्यास ते लवकर प्रसन्न होतात असं मानलं जातं. तुम्हाला या दिवशी 21 छोटे छोटे गुळाचे गोळे तयार करायचे आहेत. खूप मोठे नाही, अगदी साधे, हाताने सहज बनतील असे. हे गोळे तयार करताना मनात सतत गणपती बाप्पांचं नाव घ्या. कारण जेव्हा तुम्ही श्रद्धेने काही तयार करता तेव्हा त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आपोआप निर्माण होते. हे 21 गोळे तयार झाल्यानंतर तुम्हाला जवळच्या गणपती मंदिरात जायचं आहे. शक्य असेल तर संकष्टीच्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री चंद्रदर्शनाच्या वेळेला जाणं अधिक शुभ मानलं जातं. मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पांचे शांतपणे दर्शन घ्या. त्यानंतर हे गुळाचे 21 गोळे बाप्पांच्या चरणी अर्पण करा. अर्पण करताना तुमच्या मनातील इच्छा स्पष्टपणे व्यक्त करा. व्यवसायात प्रगती हवी असेल, नोकरीत यश हवं असेल, कर्जमुक्ती हवी असेल किंवा कोणतीही मनोकामना असेल ती मनापासून सांगा. त्या क्षणी तुम्ही आणि बाप्पा यांच्यामध्ये एक थेट संवाद होत असतो असं समजा. तुमच्या भावना जितक्या प्रामाणिक असतील तितक्या लवकर त्यांचा प्रतिसाद मिळतो. अर्पण केल्यानंतर काही क्षण तिथे शांत बसा. मंदिरातील वातावरण, घंटानाद, अगरबत्तीचा सुगंध आणि बाप्पांची उपस्थिती या सगळ्या गोष्टी तुमच्या मनाला एक वेगळी शांतता देतात. आणि हीच शांतता तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याची सुरुवात असते. यानंतर तुम्ही ते गोळे तिथल्या भक्तांना प्रसाद म्हणून वाटू शकता किंवा मंदिरातच ठेवू शकता. प्रसाद वाटण्यामागेही एक मोठं तत्व आहे. जेव्हा तुम्ही इतरांना काही देता तेव्हा विश्व तुम्हाला त्याच्या अनेक पटींनी परत देतं. मंडळी, हा उपाय फक्त गूळ अर्पण करण्याचा नाही तर तुमच्या मनातील कडवटपणा दूर करून गोडवा निर्माण करण्याचा आहे. कारण अनेक वेळा आपल्याच विचारांमुळे, रागामुळे किंवा नकारात्मकतेमुळे आपल्याला अडथळे येतात आणि जेव्हा आपण गोडवा स्वीकारतो तेव्हा आपोआपच परिस्थिती बदलू लागते. मंडळी, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की हे उपाय केल्यानंतर नेमका आपल्या आयुष्यात काय बदल होतो? खरंच काही फरक पडतो का, की हे फक्त एक श्रद्धेचा भाग आहे? तर याचं उत्तर खूप स्पष्ट आहे. जेव्हा श्रद्धा, योग्य वेळ आणि योग्य कृती एकत्र येतात तेव्हा परिणाम नक्कीच दिसतो. या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केलेले हे उपाय तुमच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू कमी करू लागतात. सुरुवातीला कदाचित तुम्हाला छोट्या छोट्या बदलांची जाणीव होईल. जसं की जे काम आधी अडकून पडले होते ती अचानक पुढे सरकू लागतील. जिथे सतत नकारात्मकता जाणवत होती तिथे आता शांतता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. घरामध्ये भांडणं, तणाव, गैरसमज असतील तर ते हळूहळू कमी होऊ लागतील. कारण जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा आपोआपच वातावरण बदलतं आणि जेव्हा वातावरण बदलतं तेव्हा नातेसंबंधही सुधारतात. आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर पैसा येण्याचे मार्ग हळूहळू उघडू लागतात.
कधी अचानक एखादी चांगली संधी मिळते, कधी थांबलेले पैसे परत मिळतात, तर कधी अनपेक्षितपणे नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतात. हे सगळे एका दिवसात घडेल असं नाही, पण हळूहळू बदल नक्कीच दिसू लागतो. ज्यांना नोकरीची समस्या आहे त्यांना योग्य संधी मिळण्याचे संकेत दिसू लागतात. ज्यांचा व्यवसाय मंदावला आहे त्यामध्ये पुन्हा हालचाल सुरू होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनामध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण होतो. मंडळी, अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपल्या बाहेरील परिस्थिती बदलली पाहिजे, पण खरं बदल आपल्या आतून सुरू होतो. आणि हे उपाय म्हणजे त्या बदलाची सुरुवात आहे. जेव्हा तुम्ही श्रद्धेने काही करता तेव्हा तुमचं मन सकारात्मक होतं आणि हेच सकारात्मक मन तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी आकर्षित करू लागतं. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा जादूची कांडी नाही. तो तुम्हाला दिशा देतो, संधी निर्माण करतो, पण त्या संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागतात. गणपती बाप्पा मार्ग दाखवतात, पण चालायचं काम आपलंच असतं. म्हणूनच हे उपाय केल्यानंतरही तुमची मेहनत, तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचा सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवा. कारण जेव्हा देवाची कृपा आणि तुमची मेहनत एकत्र येते तेव्हा यश मिळणं निश्चित होतं. आता शेवटी एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगते. हे उपाय करताना कोणताही अहंकार ठेवू नका. मी केलं म्हणून मला मिळालं असं कधीही समजू नका. नेहमी गणपती बाप्पांचे आभार माना, कारण त्यांच्या कृपेमुळेच हे सर्व शक्य होतं. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी आहे, तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकतो, तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक ही तुमची श्रद्धा दर्शवतो. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना नक्की शेअर करा, ज्यांना सध्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण इथे तुम्हाला अशाच श्रद्धा, उपाय आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले व्हिडिओ सतत मिळत राहतील. कमेंटमध्ये आत्ताच श्री स्वामी समर्थ आणि ओम गण गणपतये नमः लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदलाची सुरुवात ठरू शकते. चला तर मग, गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, हीच मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.